आपल्या आईच्या हातचं जेवण आणि बाहेर हॉटेलमधलं किंवा त्याच्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर फास्ट फूडच्या चायनीजच्या गाड्यावरचं अन्न ह्याच्यामध्ये जो फरक आहे ना तो आपल्या ओ टी टीजमध्ये आहे. हो, मनोरंजनासाठीचे जे प्लॅटफॉर्म आपल्यासमोर उपलब्ध आहेत ना त्याच्यामध्ये हा फरक आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये आई कोण, फास्ट फूड कोण, चायनीज कोण किंवा चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट्स कोण. ठीक आहे, ते आता तुम्हाला कळतीलच. पण जेवढं चांगल्या भावनेनं केलेलं अन्न आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे तितकंच चांगल्या भावनेतून किंवा शुद्ध भावनेतून शुद्ध हेतूने आपल्यासमोर ठेवलेला कंटेंट आपल्या मनाच्या आरोग्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आपण जेव्हा फास्ट फूडच्या एखाद्या गाड्यावर जातो किंवा हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला ते जे आपल्याला पदार्थ सर्व केले जातात ते करण्यामागं त्यांचा उद्देश काय असतो की चव चांगली लागली पाहिजे, त्या पदार्थाची सवय लागली पाहिजे, ते गिऱ्हाईक पुन्हा आलं पाहिजे. बरोबर. आरोग्याशी काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त तुमच्या मनाशी खेळायचं असतं की तुम्हाला काय खाल्ल्यानंतर तुमचं डोपामाइन तुमच्या मेंदूमध्ये स्त्रवेल त्याचा फक्त विचार करून केलेले ते पदार्थ असतात कुठल्याही हॉटेलमध्ये. अर्थात ह्याला खूप चांगले अपवादसुद्धा आहेत खाजगी हॉटेल्समध्ये. आई काय करते, आई आपल्याला ओरडते, जबरदस्ती करते, पालेभाजी खाल्लीच पाहिजे, शेपूची भाजी खाल्लीच पाहिजे, आज कारलं केलं आहे कडू लागलं तरी खाल्लंच पाहिजे, हे पौष्टिक आहे ते खाल्लंच पाहिजे, काही सटरपटर न खाता हे लाडू पौष्टिक आहे ते खाल्लेच पाहिजेत, असे आपल्यावर जबरदस्ती असते. आपण कधी ते आवडीनं तर कधी नाखुशीनं खातो. पण ते आपल्याला खायला घालण्यामागचा जो आईचा उद्देश असतो ना त्याची तुलना जगातल्या कुठल्याही रेस्टॉरंटशी होऊ शकत नाही. बरोबर. तुम्ही सहमत असाल ना यामध्येशी. आपण जेव्हा ओ टी टी बघतो म्हणजे नेटफ्लिक्स असेल, प्राईम असेल, ही दोन जास्ती मोठी नावं आहेत म्हणून, बाकी झी5 वगैरे ही पण नावं आहेत. त्याच्यामध्ये आपण ते ओपन केल्यावर होम पेजला जातो, आपल्याला काही सिनेमे काही सिरीज दिसतात, मग त्यातलं एक आपण रँडमली सिलेक्ट करतो आणि ते बघतो. काही वेळा आपण सर्च करतो की आपल्याला जो बघायचा आहे तो सिनेमा ठरवून त्याच्यावर सर्च करून बघतो. ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण जे ट्रेंडिंग दिसणारे सिनेमा आहेत किंवा जे पुढं आपल्याला होम पेजवर सगळ्यात वरती दिसणारे जो कंटेंट आहे म्हणजे सिनेमे असतील, सिरीज असतील, डॉक्युमेंटरीज असतील, हा तिथं का असतो माहिती आहे का तुम्हाला? तर ते पेड प्रमोशन असतं. म्हणजे त्याला निर्मात्यांनी किंवा कधी कधी जर कंटेंटची मालकी त्या ओ टी टीकडे असेल तर ते ओ टी टीवाल्यांनी एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन किंवा त्याच्यामध्ये पैसे गुंतवून तो कंटेंट वर आणलेला असतो. ऑर्गॅनिक पद्धतीनं तो आलेला नसतो. खूप कमी वेळा ऑर्गॅनिक 10-20% एक शक्यता असते की ते ऑर्गॅनिक वेने तिथं येतो. 80% शक्यता हे पेड पद्धतीनं तिथं आणलेली असते. याचा अर्थ काय, आपल्याला काय पाहिजे किंवा काय चांगलं आहे आपल्यासाठी याचा विचार करून त्या गोष्टी तिथं आलेल्या नसतात. तर जसं चायनीजचं उदाहरण मी देतो की तुम्हाला त्याचं ॲडिक्शन लागलं पाहिजे, तुम्हाला ते आवडलं पाहिजे, तुम्ही परत येऊन तिथं कंटेंट बघितला पाहिजे, ह्या उद्देशानं तो कंटेंट वर आणला गेलेला असतो. बरोबर. ह्याच्या उलट वेव्ज ओ टी टी, मी ह्याच्यापूर्वी पण एक व्हिडिओ त्याच्यावर केला आहे, वेव्ज ओ टी टीवर असली सिस्टीम नाही आहे. कारण ते आपलं हक्काचं ओ टी टी आहे, भारत सरकारचं आहे, प्रसार भारतीचं आहे. आत्तापर्यंत आपण डी दिल्ली दूरदर्शन किंवा सह्याद्री हे चॅनल्स बघतो ना, म्हणजे हे बाकी सगळे चॅनल्स येण्यापूर्वी ते चॅनल्स होते, त्याच्यावर खूप सात्विक पौष्टिक असा कंटेंट असायचा आणि आपल्यालासुद्धा दुसरा पर्याय नव्हता. आपल्याला मनाचे चोचले पुरवायला दुसरा ऑप्शनच नव्हते, मग आपण ते बघत होतो आणि त्याचा आपल्यावर दुष्परिणाम काय होत नव्हता हे महत्त्वाचं. भले ते खूप चांगला दर्जेदार कंटेंट असेल नसेल त्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते, पण आपलं नुकसान ते करत नव्हते. आणि त्यांनीच आता हे वेव्ज ओ टी टी आणलेलं आहे. आता ते गव्हर्नमेंटचं असल्यामुळे त्याच्यावर बंधनं असणारच आहेत. कुठला कंटेंट घ्यायचा कुठला नाही घ्यायचा त्याला फिल्टर्स असणार आहेत. कारण त्यांचा अजेंडा असा नाही की जास्तीत जास्त लोकांनी बघितलंच पाहिजे, त्यासाठी जे मागणी आहे ते खपवा असं नाही आहे. चांगला कंटेंट लोकांपर्यंत केला पाहिजे असा विचार करून सुरू केलेलं ते ओ टी टी आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची, ही लक्षात ठेवा. आणि तिथं आता रॅबिट हाऊस ही माझी फिल्म वेव्ज ओ टी टीवर आहे, त्याच्यामुळे मला आतल्या काही गोष्टी कळल्या. मी त्यांना विचारलं की आम्हाला समजा फिल्म प्रमोट करायची असेल वेव्ज ओ टी टीवर तर काय पर्याय आहेत, काय टूल्स आहेत. तर उत्तर आलं की नाही, अशी काही सिस्टीम नाही आहे. मला हे चांगलं वाटलं की मला पैसे देऊन तिथं काही प्रमोट करायचं नाही आहे. लोकांनी बघितलं, डोक्यावर घेतलं तर ते वर येईल, ते इतर लोकांना बघायला मिळेल, नाही घेतलं तर ते खाली जाईल. तशी रॅबिट हाऊस सुरुवातीचे काही दिवस नंबर 1ला ट्रेंड करत होती. ही पण एक जाता जाता सांगण्याची अभिमानाची गोष्ट. नंतर नवीन कंटेंट आला किंवा लोकांचा जे काही सबस्क्रायबर्स आहेत त्याच्यात तर त्यांनी बघून झाला असेल ती खाली खाली गेली, पण नंबर 1ला ट्रेंड करत होती.
हीच फिल्म जर प्राईमला असती, नेटफ्लिक्सला असती, तर हे नंबर 1 ट्रेंडिंग कदाचित माझ्यासारख्या कमी बजेटच्या फिल्म करणाऱ्या फिल्म मेकरच्या नशिबात आलं नसतं. कुठल्याही इंडी फिल्म मेकरच्या नशिबात कदाचित हे आलं नसतं. ते तिथं आलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे OTT फ्री आहे. हो. मला नाही वाटत की दुसरी कुठली OTT डायरेक्ट फ्री असतील, म्हणजे ओपन. असं नाही की चला जिओचं घेतलं तुम्ही त्याच्यावर काही OTTs फ्री मिळतात, तसं नाही. हे फ्रीच आहे, तुम्ही कशावरही बघा. याच्यामध्ये पेड सबस्क्रिप्शन पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कमी अजून त्यांच्याकडे तसा प्रीमियम कंटेंट आहे की जो फक्त त्या प्रीमियम सबस्क्रिप्शनला आहे, किंवा ॲड्स फ्री तुम्हाला तिथं बघायला मिळेल. इथं फ्रीमध्ये तुम्हाला एखाद दुसरी जाहिरात बघावी लागते, तर ठीक आहे ना, आपल्याला जर फ्री काही कंटेंट बघायचं असेल तर अशा काही गोष्टी आहेत. पण तुम्हाला तो फ्री अवेलेबल आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पैसे देऊन तुमच्या माथी कुठला कंटेंट मारला जात नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जो कंटेंट बघून तुम्ही नॉस्टॅल्जिक होऊ शकाल असा जुना सगळा कंटेंट आहे, सर्कससारखी सिरियल असेल किंवा जुन्या दूरदर्शनच्या मालिका, NFDCचे काही सिनेमे, हे सगळे त्याच्यावर आहेत. खूप चांगले सिनेमे आहेत त्याच्यावर. म्हणजे मी मागं एक व्हिडिओ केला होता, जाइए आप कहाँ जाएंगे, संजय मिश्रा आहे त्याच्यामध्ये, त्या सिनेमावरून व्हिडिओ तो त्याच्यावर आहे. अलीकडंच मी काली सलवार, इरफान खानचा सिनेमा आहे म्हणून बघितला, काली सलवार. मला खूप आवडला. म्हणजे 2002ची फिल्म आहे ती. सदात हसन मंटोच्या गोष्टीवर आहे. त्याच्यामध्ये इरफान खान आहे, के मेनन आहे, सादिया सिद्दीकी आहे. सादिया सिद्दीकी मला माहिती नव्हत्या, म्हणजे मी त्यांचं काम कधी बघितलं नव्हतं. पण हा सिनेमा बघितल्यानंतर मला सगळ्यात जास्त त्यांचं काम आवडलं, सादिया सिद्दीकीचं. हा सिनेमा मला कुठं बघायला मिळाला नसता बघायला मिळाला, तर तो तिथं आहे. अशा पद्धतीचे अनेक सिनेमे आहेत. इरफान खानचेच मला, आता मी त्याचा चाहता असल्यामुळे अजून 2-3 सिनेमे तिथं दिसले, जे बाहेर कुठं बघायला अवेलेबल नव्हते किंवा कधी नाव पण ऐकलं नव्हतं. मला ते बघायचे आहेत. जसा वेळ मिळेल तसं ते मी बघणार आहेत. काही बाहेरच्या देशातला कंटेंट पण आहे त्याच्या वेव्ज OTTवर, हिंदीमध्ये डब करून आलेला किंवा इंग्लिशमध्ये आहेत. आणि येत्या काळात हजारो फिल्म्स त्याच्यावर येण्यासाठी त्यांचे अर्ज त्यांच्याकडे आलेले आहेत, ही सुद्धा एक आतली माहिती आहे. त्या ज्यावेळेला फिल्म्स सगळ्या तिकडे येतील ना, खूप मोठा खजाना मोफत आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. म्हणून तुम्ही आजच, मी तुम्हाला लिंक देतो, इथं वरती पण देईन आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन. त्या लिंकवर जा, तुम्ही क्लिक करा आणि साईनअप करा. म्हणजे मोबाईलवर जर तुम्ही लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला ते प्ले स्टोअरला घेऊन जाईल. तिथं वेव्ज OTTचं ॲप डाउनलोड करा, साईनअप करा. साईनअप म्हणजे काय, ते नाव विचारेल, फोन नंबर विचारेल, ईमेल नाही टाकला तरी चालतो. त्या फोन नंबरवर OTP येईल. OTP टाकला की तुम्ही झालं सबस्क्रिप्शन. सगळ्यात पहिल्यांदा ते लँग्वेज विचारतं, भाषा. ही भाषा म्हणजे सिनेमाची भाषा नसते. ॲप तुम्हाला कुठल्या भाषेत वापरायचं आहे ते असते. तो कुणाला मराठी सोयीस्कर असेल तर मराठी वापरा, इंग्लिश सोयीस्कर असेल तर इंग्लिश वापरा. कुठलीही भाषा आपण त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतो. त्याचा आणि आतल्या कंटेंटचा काही संबंध नाही. ते फक्त ॲपची भाषा आहे. आणि आत फोन नंबर, नाव टाकून तुम्ही साईनअप करा की तुम्हाला सगळा त्याच्यावरचं कंटेंट बघायला मिळेल. सेम प्रोसिजर आहे. त्याच लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर किंवा TVवर जर केलं, स्मार्ट TV असेल तर पुन्हा प्ले स्टोअर, तिथून ॲप डाउनलोड करणं, ही सगळी प्रोसिजर असेलच. वेबवर जाऊन बघितलं तर त्या लिंकवर तुम्हाला डायरेक्ट साईनअप करून पुन्हा, म्हणजे तेच लँग्वेज, नाव, फोन नंबर हे टाकून सगळा कंटेंट तिथं बघता येतो. एकदा साईनअप केलं की पुन्हा करायची गरज नाही. मग तुम्ही कितीही कंटेंट बघा, चांगल्या दर्जाचा कंटेंट त्याच्यावर आत्ताही आहे आणि इन फ्युचर खूप चांगला कंटेंट त्याच्यावर येऊ घातलेला आहे. कारण गव्हर्नमेंटची ताकद आहे. तुम्हाला माहिती आहे का, वेव्जची एक समिट झाली होती गेल्या वर्षी मुंबईला, मी गेलो होतो त्याला. देशभरातले सगळे स्टार्स तिथं होते. म्हणजे रजनीकांतपासून अमिताभ बच्चनपर्यंत, शाहरुख खान, आमिर खान, चिरंजीवी, कुठलंही नाव घ्या, AR रहमान, कुठलंही नाव घ्या तुम्ही, सगळे स्टार्स आणि त्यांच्या क्षेत्रातले स्टार्स. मोदीजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. सगळे राजकीय नेते आणि परदेशातून पण अनेक फिल्म मेकर्स, बायर्स तिथं आले होते. एक खूप मोठा समिट आणि तिथं खूप चांगला इव्हेंट तो झाला होता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला. त्याच्यावरून लक्षात येतं की ह्याबद्दल गव्हर्नमेंट किती जागरूक आहे आणि किती गंभीर आहे आणि किती ताकद लावतं आहे. हे तुम्हाला यासाठी सांगतोय की तेच वेव्ज आहे. तर इथून पुढच्या काळात पण किती ताकद लावली जाईल आणि किती कंटेंट त्याच्यावर येईल हे लक्षात घ्या. टेक्निकली काही गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट अजून सुरू आहे, कारण नवीन आहे हे, तर ह्या गोष्टी होत जातील. आणि त्यात गव्हर्नमेंट असल्यामुळे एक प्रोसिजर असते, ती थोडीशी स्लो असतेच खाजगीपेक्षा, किती नाही म्हटलं तरी. पण ज्या पद्धतीनं आता ते पावलं टाकतंय, म्हणजे आता जेव्हा रॅबिट हाऊस ही फिल्म आम्ही जेव्हा तिकडे दिली आणि त्यांच्याशी काही टेक्निकल गोष्टींसाठी सतत संवाद साधायला लागायचा,
कधी असं वाटलं नाही की मी गव्हर्नमेंटच्या लोकांशी बोलतोय, म्हणजे आपला जो अनुभव असतो आत्तापर्यंतचा तसा नाही आला. उलट खाजगी जे OTT आहेत ना, त्यांचा तर आपल्याकडे संपर्क क्रमांक आणि ईमेल ID सुद्धा उपलब्ध नाहीत. नेटफ्लिक्ससारख्या OTTचे कॉन्टॅक्टच करू शकत नाही. पण इथं त्यांची टीम आहे, सोशल मीडियाची टीम वेगळी, कंटेंटवाली वेगळी आहे, टेक्निकल टीम वेगळी आहे, लीगल टीम वेगळी आहे. ते त्या सगळ्या लोकांशी मी कधीही मोकळेपणानं बोलू शकत होतो, शंका विचारू शकत होतो. आणि कुठल्याही वेळी मी रात्री 10ला पण प्रश्न विचारला त्यांना, तर रात्री 10 वाजता सुद्धा त्यांनी फोन उचलून मला योग्य मार्गदर्शन केले. हे सगळं सांगण्याचा उद्देश की अशा पद्धतीची टीम वेवच्या पाठीशी आहे. गव्हर्नमेंटची ताकद पण वेवच्या पाठीशी आहे आणि खूप मोठा कंटेंट ऑलरेडी आणि खूप मोठी क्षमता आहे कंटेंट विकत घेण्याची किंवा OTTवर आणण्याची. आजच वेव OTT साइन अप करा चांगल्या कंटेंटसाठी, आईच्या हातचं खाण्यासाठी असं म्हणूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांना. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशा टाईपचे व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडणार असतील आणि खूप आता नवीन नवीन पॉडकास्ट पण मी घेऊन येतो, इंटरेस्टिंग असणार आहे ते. बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि ते बघायला मिळतील. धन्यवाद.